नमस्कार, मंजूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत वालाचा मसाले भात। वालाचा मसाला भात तयार करण्यासाठी लागणारं साहित्य 400 ग्रॅम तांदूळ, वाल, 2 कांदे मोठे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, धने जिरेची पावडर, हा अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा 1 चमचा धने पावडर, गरम मसाला, तमालपत्र, दालचिनीचा 1 छोटा तुकडा, 5 लवंगा आणि 5 काळी मिरी, कढीपत्ता, हिरवी मिरची 4 घेतले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तूप हे 2 चमचे घेतलेत, तेल मोठे 4 चमचे घेतलेत, पुदिना, फोडणीसाठी जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ आणि हिंग। गॅसवर आपण कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण मोठे 4 चमचे तेल घेतलेलं आहे, ते टाकत आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप टाकत आहे। आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, तडतडून द्यायची चांगली। आपली मोहरी तडतडली, त्यामध्ये 1 चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, त्यामध्ये कांदा, चांगला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा परतून झालेला आहे। हा कांदा जास्त भाजायचा नाही, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये। कांदा आपला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण मिरची घालून थोडंसं परतून घेऊया। पाच 6 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया। दोन मिनिट। त्यामध्ये आले लसणाची पेस्ट, हा चमचा बघा, हा मोठा भरून मी आले लसणाची पेस्ट घेतली आहे। आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याचा वास छान सुटलेला आहे। टोमॅटो 1-2 मिनिट परतून घेऊया। दोन मिनिटं आपले झालेले आहे। त्यामध्ये वाल टाकूया। वाल देखील आपण 2 मिनिट परतून घेऊया। वाल आहे आपल्या आवडीप्रमाणे घ्यावे। मी 1 मोठी वाटी वाल घेतलेला आहे इथे। गॅस मोठा करावा। आपले वाल देखील परतून झालेले आहे। त्यामध्ये धने जिरे पावडर,
मी हा चमचा अर्धा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. छोटा चमचा हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घ्या. मी इथे 3 चमचे भरून घेतलेले आहे. एक 2 मिनिट पुन्हा हे परतून घ्यायचं. मसाले थोडे आपण टाकलेले आहेत, त्याचा कचवटपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेऊया. त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मीठ टाकूया. मी इथे छोटे 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मी बासमती तांदूळ आहे ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यातलं पाणी मी आता निथळून घेतलेलं आहे आणि ते तांदूळ आपण आता ह्याच्यामध्ये परतून घेऊया. हे वजनाने तांदूळ 400 ग्राम आहे आणि वाटीने घेतल्यास हे 4 वाट्या तांदूळ आहेत. जेवढे आपले तांदूळ असतील त्याच्या डबल आपण पाणी घ्यायचं आहे. ते पाणी मी इथे गरम करत ठेवलेलं आहे. 4 वाटी तांदळासाठी मी 8 वाटी पाणी घेतलेलं आहे. तांदूळ छान मोठ्या आचेवरती परतून घेणे. एक 2 मिनिट. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. आपला हा भात चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता त्याला झाकण लावूया आणि 2 शिटी येईपर्यंत 2 शिटी कुकरच्या आपण काढूया. कुकर पूर्ण गार झालेला आहे. त्यातली वाफ पूर्ण निघालेली आहे. आपण आता कुकरचं झाकण काढूया. भात छान सुंदर झालेला आहे. रंग पण खूप छान आलेला आहे आणि बघा खूप सुंदर शिजलेला आहे, नरम असा आणि मोकळा देखील झालेला आहे. आता आपण भात सर्व करूया. आपण आता हा वालाचा मसाले भात सर्व केलेला आहे. त्यावरती आपण छानपैकी तुपाची धार सोडूया. हा भात तुम्ही एन्जॉय करा. ही रेसिपी वालाचा मसाले भात तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही करून पहा. केल्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपी तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटेल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह मंजू किचनमध्ये. धन्यवाद.